दोन्ही राष्ट्रवादीमधील एक दुवा आहे. शरद पवार नाही तर शरद पवार यांचेच घनिष्ठ मित्र असलेले विठ्ठल मणियार हे आहेत. शिवाय असंही म्हटलं जातंय की शरद पवार आणि अजित पवार यांच्या मध्यस्थीसाठी सुद्धा हेच होते. दरम्यान दादांच्या अकाली निधनाची बातमी समोर आल्यानंतर अख्खं पवार कुटुंब हे धावत बारामतीमध्ये दाखल झालं होतं आणि त्यावेळी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या तर शरद पवार हे मुंबईला होते. दरम्यान आपण पाहिलं की सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर विठ्ठल दादा मणियार यांच्या गळ्यात पडून त्या रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडका असा सुद्धा केला होता आणि त्यावेळी सुनेत्रा पवार यांना देखील आपले अश्रू थांबवता आले नाही. तेव्हा या दोघींची देखील विठ्ठल मणियार यांनीच सांत्वन केलं होतं आणि त्यांना आधार दिला होता. पण हे विठ्ठल मणियार नेमके कोण आहेत? व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. काका पुतण्यामध्ये जेव्हा राजकीय दुरावा निर्माण झाला तेव्हा या दोघातील दुवा म्हणून विठ्ठल मणियार यांनी मोठी भूमिका बजावली. ते एक उद्योगपती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि जुने कौटुंबिक मित्र म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांच्या राजकीय जीवनाच्या अगदी सुरुवातीपासूनच विठ्ठल मणियार हे त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे पवार राजकारणात सक्रिय झाले त्या अगदी पहिल्या टप्प्यापासून मणियार यांनी त्यांची साथ दिली आहे. शरद पवार आणि त्यांच्या मैत्रीला अनेक दशकांचा सुद्धा इतिहास आहे आणि त्यांची मैत्री सुद्धा तितकीच घट्ट आहे. पवार कुटुंबाशी मणियार यांचं नातं किती जवळचं आहे याची प्रचिती आली ती म्हणजे दादांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सुप्रिया सुळे या जेव्हा त्यांच्या गळ्यात पडून रडल्या तेव्हाच. दरम्यान विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पवारांसोबत असणाऱ्या त्यांच्या मैत्रीच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या. तो किस्सा असा आहे की विठ्ठल मणियार आणि शरद पवार यांची ओळख पुण्यातील BMCC इथे झाली. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि मी ती निवडणूक हरलो. पण त्या पराभवामुळे मला आयुष्यभराचा मित्र मिळाला आणि मित्र बनवणं सोपं असतं पण शेवटपर्यंत मैत्री टिकवणं कठीण असतं अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती. शिवाय मणियार यांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी त्यांची भेट घेतली आणि लोकांसाठी काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते असंही म्हटलं आणि याच क्षणापासून दोघांमधील आयुष्यभराची ही मैत्री आणि पुढे विश्वासाचं नातं सुरू झालं. पुढे मणियार हे पवार यांचे सर्वात विश्वासू मात्र राजकारणाबाहेरील सल्लागार ठरले आणि आजही विठ्ठल मणियार हे पवार कुटुंबातीलच एक सदस्य सुद्धा मानले जातात. विद्याप्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांसह पवार कुटुंबाशी संबंधित अनेक प्रमुख संस्थानांचे ते विश्वस्त आहेत आणि गेली 6 दशकं महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राच्या अगदी जवळ असूनही त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही शासकीय पद हे स्वीकारलेलं नाहीये. आता विठ्ठल मणियार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दलच्या सुद्धा अनेक आठवणींचे किस्से सांगितले. ते नेमके काय आहेत पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला म्हटल्यानुसारच मणियार हे या काका पुतण्यातील दुवा कसे होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणियार सांगतात की दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या काही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा अजित मला भेटायचा, बोलायचा की तुम्ही साहेबांशी बोला आणि त्यातूनच सतत जाणवायचं की त्याच्या मनात साहेबांबद्दल अजूनही किती ओलावा आहे ते. याशिवाय अजित पवारांना ते अगदी दादांच्या जन्मापासूनच ओळखतात. याबद्दलची आठवण सांगताना ते म्हणाले की अजित पवारांच्या वडिलांना काही कारणास्तव घरातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे लहानपणापासूनच अजित पवारांमध्ये आयसोलेशनची भावना होती पण शरद पवारांनी त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली. शिवाय अजित लहानपणापासूनच धाडसी होता. कोणतंही काम बेधडकपणे तो करायचा आणि हेच शरद पवारांनी पाहिलं होतं आणि म्हणूनच त्यांनी अजितची निवड केली आणि अजितला शरद पवारांनी आधी सहकार क्षेत्रात काम करायला सांगितलं. त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या. अजितची काम करण्याची पद्धत पाहूनच शरद पवारांना वाटलं की हा आपला राजकीय वारसदार पुढे होऊ शकतं असं मणियार यांनी म्हटलंय. याशिवाय दादा जरी त्यांना काका म्हणत असले तरी सुद्धा शरद पवारांना त्यांनी नेहमीच वडिलांचा दर्जा दिलेला आहे. दुसरीकडे अजित पवारांना भाजपसोबत जाताना थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सत्ता नसेल तर आपल्याला लोकांची कामं करता येत नाही. विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी म्हणून मी जातोय. फुले आंबेडकरांचा वसा सोडत नाहीये. ज्यांच्यासोबत आहे त्यांची वस्त्र अंगावर चढवत नाही अशी अजित पवारांची भूमिका होती आणि त्या भूमिकेतून गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुझ्या मार्गाने तू जा पण जे काही करशील ते राष्ट्राच्या, राज्याच्या आणि लोकांच्या हिताचं कर. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला नाही. प्रत्यक्षात तसूभरही त्यांच्यातील प्रेम कमी झालेलं नव्हतं असं सुद्धा मणियार यांनी आपल्या बोलण्यातून सांगितलंय.
दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांनी संवाद साधल्याचं सुद्धा विठ्ठल मणियार यांनी सांगितलं। याबाबत मणियार म्हटले की अजित पवार म्हणाले, काका आम्ही सर्वांनी एकत्र राहणं मला गरजेचं वाटतंय आणि साहेबांनी आमच्यासोबत यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, हे तुम्ही त्यांचे जवळचे मित्र या नात्याने त्यांना सांगू शकाल। राजकारणाशी तुमचा थेट संबंध नसल्याने तुम्ही जे साहेबांना सांगाल त्याच्यावर साहेब विचार करू शकतील असं आम्हाला वाटतंय। आणि त्यानंतर मी हे शरद पवारांना सांगितलं, त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांचं प्रपोजल आहे, कसे प्रश्न आहेत, मला जेवढं अजितने सांगितलं तेवढं मी त्यांना सांगितलं। पण पुढे माझा विषय तिथेच संपतो, कारण मी राजकारणामध्ये भाग घेणारा माणूस नाहीये। तर पुढे मग त्या गोष्टीला चालना मिळाली आणि काही अंशी महापालिका निवडणुकांपूर्वी असं जाणवायला लागलं होतं की आता हे जुळतंय आणि कदाचित हे होईल, पण नियतीला काही वेगळंच अपेक्षित होतं। दरम्यान अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर शरद पवारांची भेट झाली, पण बोलणं झालं नाही। मी देखील हॉस्पिटलमध्ये होतो, सर्व नेते बसले होते, सर्व निशब्द होते, काय बोलणार। त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं, त्यांना एकटेपणा जाणवू नये एवढीच भूमिका 2 दिवस आमची राहिली होती। मात्र त्यावेळी सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता, तसाच तो साहेबांसाठीही न पचवणारा धक्का होता। मात्र त्यावेळी साहेबांनी स्वतःला सावरलं आणि सावरून हा विचार केला की याच्यातून आपल्याला पुढे जायला पाहिजे। जी गोष्ट घडून गेलीये ती काही परत आणता येणार नाहीये, अजितला परत आणता येणार नाहीये। कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर काढणं ही त्यांच्या समोर पहिली प्राथमिकता आहे। एक ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने ते स्वतः असं मानतात की मीच जर ढासळलो तर बाकीच्यांचं काय। विशेषतः अजितची पत्नी आणि मुलं आहेत, या सर्वांकडे पाहून साहेबांनी स्वतःचं दुःख गेलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि आतून ते पूर्ण कोलमडले आहेत। चेहऱ्यावर ते दिसतंय पण ते दाखवत नाहीयेत। हे सर्व सहन करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे असं सुद्धा विठ्ठल मणियार यांनी त्यांचे शरद पवारांचे जवळचे मित्र म्हणून ही भावना सुद्धा व्यक्त केली। आणि अगदीच हे खरं आहे, कारण की सकाळी दादांच्या निधनाची बातमी समजली, मात्र दुपारी शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना सुद्धा पाहायला मिळाले। त्यामुळे शरद पवार हे कधीच कोणाला समजले नाहीत, त्यांच्यासारखा दुसरा योद्धा कुणी नाही असं देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। आणि पवारांप्रमाणेच दादांनी देखील लाखो लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि म्हणूनच विठ्ठल मणियार यांच्यासारखी कित्येक मंडळी आज दादांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं असल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास आपण इथेच थांबूया, परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची तुमची भावना काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।